हवामान खात्याने इशारा दिला होता की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस पडेल. त्यानंतर आज कुठेतरी वातावरण तयार झालं आणि पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे. आता मी शिर्डी मंदिर परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळं कुठेतरी सुट्टी साजरी करण्यासाठी आलेले जे भाविक आहेत यांची तारंबळ उडालेली दिसते. मंदिर परिसरामध्ये सर्व भक्त जे आहेत ते कुठेतरी मंडपचा आसरा घेताना दिसत आहेत आणि मंदिरातून बाहेर पडणारे जे भाविक आहेत यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र आहे. आपण जर बघितलं तर परतीचा पाऊस खरं तर संपला असं सांगितलेलं होतं, मात्र पुन्हा एकदा हवामान खात्याने सांगितलं की 3-4 दिवस पाऊस होईल. आज पुन्हा एकदा वातावरण तयार झालंय. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता देखील वाढलेली दिसते, कारण काढणीला आलेलं जे सगळं खरीपाचं पीक आहे ते वायाला जाण्याची शक्यता आहे. हा जर पाऊस अशाच पद्धतीने जर 3-4 दिवस कोसळत राहिला तर आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडणार आहे. कारण सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, जे काही पावसामध्ये वाचलेलं जे धान्य आहे हे हातातोंडाशी आलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा या पावसामुळं शेतकऱ्यांपुढं मोठं संकट उभं राहिलेलं दिसतं. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.